सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। काळोखाचे साम्राज्य भारतातील करोडो अस्पृश्यांचे जीवन अंधकारमय झाले होते। त्यांच्या पायात जातीपातीच्या, स्पृश्य अस्पृश्यतेच्या आणि रूढी परंपरांच्या बेड्या घातल्या गेल्या होत्या। या समाजाला मुक्तपणे संचार करता येत नव्हता। त्यांचं दर्शन काय, त्यांची सावली सुद्धा त्याज्य ठरवण्यात आली होती। रस्त्यावरील त्यांच्या पाऊलखुणांनी इतरांना बाट होऊ नये म्हणून कमरेला झाडू बांधला गेला होता, तर थुंकण्यासाठी गळ्यात मडके अडकवले होते। खरं तर गुलामगिरी कुणालाच प्रिय नसते, पण गुलामाला गुलामीची कुणीतरी जाणीव करून द्यावी लागते, तरच तो पेटून उठतो। या गुलामीची जाणीव करून देण्यासाठी, धर्म रूढी परंपरा जुगारून देण्यासाठी अवघा बहुजन समाज अंधारात चाचपडत असताना या काळ्या कुट्ट अंधाराला चिरून सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी भारतातल्या मध्य प्रदेशातील महू गावच्या लष्करी छावणीत रामजी बाबा आणि भीमाईच्या पोटी एक क्रांती सूर्य जन्मास आला, भीमराव रामजी सपकाळ। भीमराव 5 वर्षाचे असताना त्यांचे मातृछत्र हरपले। आत्याच्या मायेच्या सावलीत ते वाढू लागले। वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करत ते मुंबईला आले। या काळात शाळेत शिकत असताना त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले। शाळेत पाणी पिण्यास बंदी होती, त्यांना वर्गाबाहेर बसावे लागले। प्रवासासाठी गाडीत सुद्धा बसण्यास मनाई होती। यासाठी त्यांना खूप त्रास आणि अपमान सहन करावा लागला। भीमराव तसे मूळचेच हुशार असल्याने ते मॅट्रिक पास करणारे अस्पृश्य समाजातील पहिले विद्यार्थी ठरले। या यशाच्या सत्कार प्रसंगी केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्धचरित्र भेट दिलं होतं। मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतल्यानंतर बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने ते विलायतेस गेले। भारतात विषमतेचे चटके सोसलेल्या बाबासाहेबांना तिथे गेल्यावर समानतेच्या वागणुकीचे चित्र दिसले। बाबासाहेबांनी उच्च विद्याविभूषित व्हावे यासाठी बडोदा नरेश सयाजीराव यांच्याबरोबरच रयतेचा राजा शाहू महाराजांनी सुद्धा त्यांना मदत केली। बहुजनांना उद्देशून तुमचा नेता तुम्हाला मिळाला अशा शब्दातून त्यांनी भीमरावांची पाठ थोपटली होती। कुशाग्र बुद्धिमत्तेला प्रसंगी दिवसातील 21 तास अभ्यासाची जोड देणाऱ्या भीमरावांनी मिळवलेल्या पदव्या पाहिल्या की त्यांच्या उच्च विद्वत्तेची प्रचिती येते। मुंबई विद्यापीठातून BA ची पदवी घेतलेल्या भीमरावांनी अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातून MA, PhD आणि LLD या पदव्या मिळवल्या, तर ब्रिटनमधील लंडन विद्यापीठातून MSc व DSc आणि ग्रेज इन या कायदा विषयक संस्थेतून बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली। या व अशा 32 पदव्या त्यांनी संपादन केल्या आहेत। लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये ज्या अभ्यासक्रमाला 8 वर्ष लागतात तो अभ्यासक्रम त्यांनी 2 वर्ष 3 महिन्यात दिवसातील 24 तासांपैकी 21 तास अभ्यास करून पूर्ण केला। ते लंडन स्कूल ऑफ सायन्स मधून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवणारे
जगातील पहिले आणि एकमेव विद्यार्थी होते आणि आजही आहेत. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. शिक्षणाची प्रचंड तळमळ असलेल्या बाबासाहेबांनी पुस्तकांवर अफाट प्रेम केलं. ज्ञानाच्या भुकेसाठी त्यांनी पोटाची भूक मारली होती. खास पुस्तकांसाठी त्यांनी दादर येथे राजगृह हे दुमजली घर बांधले. बाबासाहेबांनी एकूण 22 ग्रंथ लिहिले, 10 शोधनिबंध तसेच लेख, परीक्षण, निवेदने असे लिखाण केले. त्यांना अनेक भाषाही अवगत होत्या. परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर बडोदा नरेश सयाजीराव यांना दिलेल्या शब्दानुसार बाबासाहेब बडोदा संस्थानात नोकरी करू लागले. पण एका असामान्य जागतिक दर्जाच्या विद्वानाला पावला पावलावर अपमान व अस्पृश्यता सहन करावी लागली. त्यानंतर ते मुंबईतील सिडनॅम कॉलेजात प्राध्यापकाची नोकरी करू लागले. तिथेही त्यांना अपमान सहन करावा लागला. दलित समाज सुद्धा अशा दयनीय अवस्थेत होता हे बाबासाहेब जाणून ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकतो असे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी बहुजनांच्या पंखात विचारांचे बळ देण्यासाठी मुकनायक, बहिष्कृत भारत, समता आणि जनता ही वर्तमानपत्रे सुरू केली आणि अवघा बहुजन समाज वैचारिक जागृतीने ढवळून निघाला. भीमराव आता बाबासाहेब झाले होते. ते समाजकार्यात उतरले होते. त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा, समता सैनिक दल, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि भारतीय बौद्ध महासभा यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून मोठं कार्य उभं केलं. ज्यांनी आजपर्यंत अस्पृश्यतेचे चटके सहन केले अशा समाजाला माणूस म्हणून जगता यावं यासाठी हे कार्य होते. त्याची सुरुवात झाली ती 20 मार्च 1927 रोजी. बाबासाहेब यांच्या नेतृत्वाखाली शेकडो अनुयायांसह महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला. बाबासाहेबांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ अस्पृश्यांवर होणारा अन्याय, क्रूरता आणि विषमतेचे प्रतीक होता. म्हणून 25 डिसेंबर 1927 रोजी बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले. पुढे 2 मार्च 1930 रोजी नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह करायचे ठरले. जिवंत असूनही प्रेतासम जगणाऱ्या प्रत्येकाच्या उदरात त्यांनी क्रांतीची मशाल पेटवली. व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे समाजाला सांगितले. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यांनी समाजाला दिला. सर्वांनी शिकावे यासाठी बाबासाहेब आग्रही होते. त्यांनी मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय तसेच औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन केले. मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः सुद्धा भारतीयच आहे. जात, धर्म, प्रांत आणि भाषेपेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे असे सांगणाऱ्या बाबासाहेबांनी नेहमी देशाला प्राधान्य दिले. स्त्रियांना परंपरेने नाकारलेले विविध 7 हक्क बाबासाहेबांनी कायदा मंत्री असताना 21 सप्टेंबर 1951 रोजी हिंदू कोड बिलाच्या माध्यमाद्वारे मांडले आणि बिल नामंजूर झाल्याने स्त्री हक्कासाठी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे स्त्री मुक्तीचे पुरस्कर्तेही होते. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञही होते. त्यांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून प्रेरणा घेऊन 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
तसेच परदेशात अर्थशास्त्रात PhD मिळवणारे ते पहिले भारतीय होते. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब घटना समितीतील महत्वपूर्ण अशा मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी तब्बल 2 वर्ष 11 महिने 18 दिवसांच्या प्रदीर्घ अभ्यास आणि संशोधनातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय यावर आधारित सर्वसमावेशक असे संविधान भारताला दिले. अस्पृश्य समाजाच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्कांसाठी बाबासाहेबांनी अनेक सत्याग्रह केले, पण समाजमन मात्र तयार होत नव्हते. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवले येथील परिषदेत बाबासाहेब म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. पुढे तब्बल 21 वर्षांनी त्यांनी धर्मांतराचा निर्णय घेतला आणि विविध धर्मांचा अभ्यास करून स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारलेल्या आणि भारत भूमीत उदयास आलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करायचे ठरवले. अखेर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे द्वितीय पत्नी सविता बाबासाहेब आंबेडकर आणि 5 लाख अनुयायांसह धम्मदीक्षा घेतली. बाबासाहेबांनी संपूर्ण जीवनात शिक्षणाचे महत्त्व समाजाला सांगितले. ते स्वतःही शिकले व समाजातल्या प्रत्येकाने शिकावे अशी त्यांची इच्छा होती. पुढे या त्यांच्या जीवन कार्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 1990 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले. अशा या महामानवाची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतातील अनेक राज्यात सण उत्सवासारखी साजरी केली जाते. तसेच भारतासह इतर 100 पेक्षा अधिक देशात ज्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते असे बाबासाहेब एकमेव व्यक्तिमत्व होते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहे. अशा या महाज्ञानाच्या महामानवाला जयंती दिनी या चैत्यभूमीवर कोटी कोटी प्रणाम. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम.